नमस्कार, बुलेटिन 30 न्यूजवर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे मनोज जरांगे पाटला संदर्भातली। मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर येवला तालुक्यात रस्ता रोकोला सुरुवात। येवला तालुक्यात रस्ते सुरेगाव धुळगाव येथे रस्ता रोको आंदोलन सुरू। सुमारे 1 तासापासून रस्ता रोको नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ते सुरेगाव येथे रस्ता रोको करत सरकार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली। सगळे सोयऱ्याबाबत अध्यादेश लवकरात लवकर अंमलात आणावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा रस्ता रोको करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। बुलेटिन 30 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। एक मराठा मनोज जरांगे पाटील प्रश्न दिसतोय मराठा समाजाचा हा कशामुळे आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सरकारने जे मुंबईला आम्हाला आश्वासन दिलं, सगळे सोयरा कायद्याचा JR काढून आम्हाला तो लागू करण्याचं जे आश्वासन दिलेलं फसवा आश्वासन दिल्यामुळे आम्हाला या मराठा समाजाला परत रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। आम्ही सरकारला विनंती आणि इशारा करतो की मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाजाचं जे आरक्षणासाठी लढाई चालू आहे त्या लढाईला तुम्ही तीव्र करण्याचा प्रयत्न करू नका। सगळे सोयरा कायदा हा लागू करा आणि आमचं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण जे आम्हाला पाहिजे शिक्षणामध्ये ते आम्हाला देण्यात यावं आमच्या पुढच्या पिढीसाठी। मनोज जरांगे पाटलांसारखं नेतृत्व उभं राहिलं व त्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी जे 2-4 लोक समाजातील व इतर समाजातील उभे केले, या अशा बोललेल्या लोकांमुळे आमचे जे मनोज जरांगे पाटील आहे हे असं नेतृत्व बदनाम होणार नाही एवढं सरकारला सांगतो। आणि मराठा समाज अशा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना भीक घालत नाही हे सांगतो आणि लवकरात लवकर सगळे सोयरा कायदा हा लागू करावा आणि मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा। एक मराठा। गेले 7 महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे। मी आपल्या माध्यमातून शासनाला आवाहन करतो, जर आपण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही तर आता आम्ही शांततेत पण या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं हे एवढंच आपल्या माध्यमातून शासनाला विनंती व आव्हान आहे।